ठाण्यात राज्यातील सर्वात मोठे निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारले जाणार. 2500 आसन आणि 2000 चौरस मीटर प्लाझा. ठाणे शहर झपाट्याने विस्तारत असून नागरिकांच्या मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारले जाणार आहे. सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्र. प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात 2500 आसन क्षमता असेल. मुख्य सभागृहात 1600 आसने तर 2 बाल्कनीत सुमारे 450 आसनांची व्यवस्था असेल. रंगमंचाची उंची गडकरी रंगायतांपेक्षा 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार असून भव्य नाट्यप्रयोग सादर करणे शक्य होईल. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 2000 चौरस मीटर प्रशस्त प्लाझा, आकर्षक गार्डन, वाहनतळासाठी 650 चारचाकी आणि 300 दुचाकींसाठी सोय तसेच 3 मजली पार्किंग सुविधा उपलब्ध असतील. प्रेक्षकांसाठी 6 लिफ्ट, एक्सेलेटर, प्रशस्त आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी 12 खास आसने तसेच कलाकारांसाठी स्वतंत्र लिफ्ट, बॅकस्टेज सुविधा देण्यात येणार आहे. 2 बँक्वेट हॉल प्रत्येकी 1000 क्षमतेचे देखील असतील, जे महापालिकेचे उत्पन्न मिळवून देतील. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 3 वर्षात नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असे सरनाईक यांनी म्हटलं आहे. असा दावा केलेला आहे की 25 ते 30 आमदार हे थेट भाजपमध्ये जातील. या वक्तव्याकडे संकट मोचनच्या सोबत जातील. शिंदेचे जवळचे जे आमदार आहेत ते अहो, पक्षामध्ये आमच्या इनकमिंग चालू झालेलं आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर आमचं चालू झालेलं आहे. आमच्या पक्षातले जाण्याच्या ऐवजी चुकून काहीतरी ते प्रिंटिंग मिस्टेक जशी असते ना, तशी त्यांची स्पीकिंग मिस्टेक झाली असेल काहीतरी. ते आमच्या पक्षामध्ये दुसऱ्या पक्षाचे आमदार येतील असं म्हणाले असतील. तुम्ही कुठलं तरी गैरसमज करून घेऊ नका. कदाचित भविष्यामध्ये राऊत साहेबांना कल्पना असेल की त्यांच्या पक्षाचे किती आमदार आमच्याकडे किंवा खासदार आमच्याकडे येणार आहे. आमचं काय, शिंदेसाहेब अशा पद्धतीचे नेते आहेत की जर दुसरीकडे कुठे अन्याय झाला असेल तर ज्याला न्याय पाहिजे असेल ते आमच्या शिंदे साहेबांकडे येतात आणि शिवसेनेमध्ये सामील होतात. त्यामुळे आमच्याकडे इन्कमिंग मोठ्या प्रमाणात डिप्लोमा पाहायला मिळाला दिल्लीमध्ये. अहो, हे डिनर डिप्लोमॅसी नाही आहे. ते फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. काही फोटो आम्ही असे दाखवू त्याच्यामध्ये 6च्या 6 किंवा 9च्या 9 असतील किंवा आणखीन काही असतील, पण फोटोमध्ये आले म्हणजे काही ते डिनर डिप्लोमॅसी करून ह्या पक्षामध्ये प्रवेश केला असं होत. अहो, राष्ट्रीय नेतृत्व आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं शिवसेनेला राष्ट्रीय नेतृत्व मिळालेलं आहे. श्रीकांत शिंदेसारखा एक तरुण खासदार या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना जगामध्ये सुद्धा भारताची भूमिका पटवून देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना खास दूत म्हणून भारताचं पाठवलं जातं. त्यामुळे शिंदे साहेब आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, हे अतिशय चांगल्या प्रकारे देश पातळीवरची भूमिका निभावतात आणि त्यासाठी दिल्लीला जाऊन अनेक मोठे जे पक्ष आहेत, एनडीएचे घटक पक्ष आहेत, त्या पक्षाच्या नेत्यांची गाठीभेटी घेणं हे पक्षप्रमुख म्हणून त्यांचं काम असतं, ते करतात. भूमिपूजन ऑलरेडी झालेलं आहे. पाया हे सगळ्या नाट्यगृहाची सगळी आता ड्रॉइंग आणि हे फायनल झालेलं आहे. त्याचं टेक्निकल म्हणजे RCC कन्सल्टंट कडनं सगळे काही रिपोर्ट आले, सॉइल टेस्टिंग वगैरे सगळी झाली आणि नकाशे मंजूर झाले टाउन प्लॅनिंग कडनं की पायाभरणीचा कार्यक्रम होईल. ठेकेदार निश्चित झाला की आणि त्यावेळेस अजून मोठ्या प्रमाणात आम्ही एक कार्यक्रम करू. 100% राजकीय सभा हा राजकीय सभा ही दुय्यम गोष्ट आहे. आमच्या दृष्टीनं नाट्य रसिकांना पर्वणी देणं आणि प्रामुख्यानं काही मोठ्या संस्थांचे कन्व्हेन्शन होतात, त्या आपल्याकडे मोठं कन्व्हेन्शन सेंटर नाही. तर ह्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक चांगलं कन्व्हेन्शन सेंटर सारखं सुद्धा नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत, ते पण आम्ही प्रपोज केलेलं आहे मोगरपाड्याच्या कारशेडच्या जागेत, पण नवीन कन्व्हेन्शन सेंटर होईपर्यंत या नाट्यगृहाचा सुद्धा वापर त्यासाठी केला जाईल. समर्थार आमदार स्वामींच्या मनातील शुभ BMCच्या शाळांमुळे
तेव्हा शिकवले गेले पाहिजे असा प्रस्ताव मांडलाय. मात्र MIM कडून त्याला चुकीचं काय आहे? मग काय त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या काही गोष्टी चालू करायच्या का? समर्थ रामदासांचेच लोक आणि बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्या आमच्या मराठी शाळांमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार नाही तर कुठे होतील? तामिळनाडू, राजस्थान आणि गुजरातमध्ये होतील का? ते महाराष्ट्रामध्येच होतील. तर अवकाळीचा पावसाचा फटका मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये बसलेला आहे. महाराष्ट्रामध्ये देखील बसलेला आहे. कालमध्ये मोठा पाऊस झालाय. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. का वाटतं संकट धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 दिवसापूर्वी गारपिटींचा पाऊस आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे 3 दिवस सुद्धा पावसा पाण्याचेच आहेत. अशा परिस्थितीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकेतन पुजारा यांना मी सूचना केलेल्या आहेत. कारण त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं नळदुर्ग आहे, धाराशिव आहे आणि अजूनही 1-2 जे परिसर आहे त्या परिसरामध्ये कळंब आहे. त्या परिसरामध्ये ह्या मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की तातडीने त्याचे पंचनामे करावे. त्याचबरोबर द्राक्षाच्या बागा आणि आंब्याचे मोहर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याच्या मोहरांची गळती झाली असल्याकारणानं आंबा बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोकणच्या धर्तीवर ह्या आंबा बागायतदारांची सगळी जी नुकसान झालेलं त्याचे पंचनामे करण्याचे सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ते पंचनामे होत आहेत.